उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। मालेगावात आढळली बांधून ठेवलेली बेवारस 97 गोवंश जनावरे। मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या 2 दिवसात 34,31,000 रुपये किमतीचे 97 गोवंश जनावरे बेवारस स्थितीत आढळून आली आहेत। या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे यातील 76 जनावरांना ई टॅनिंग करण्यात आली असून 21 जनावरांना ई टॅनिंग करण्यात आलेली नाही। दरम्यान ही सर्व 97 जनावरे दाभाडी येथील गोशाळेत पाठविण्यात आलेली आहे। मालेगाव येथील बाजार समितीत महिन्याच्या दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री होत असते। याच बाजार समितीच्या आवारात सोमवारी दिनांक 17 रोजी 29,11,000 रुपये किमतीचे 88 जनावरे बेवारस स्थितीत बांधलेली आढळून आली होती। ही सर्व जनावरे चारा पाण्याअभावी उपाशीपोटी होती। या संदर्भात बाजार समितीने कॅम्प पोलीस ठाण्याला पत्र देऊन कळविण्यात आल्यानंतर कॅम्प विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गुंजाळ यांच्यासह पोलीस निरीक्षक गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे, नारखेडे, पोलीस हवालदार डिंगर, पोलीस नाईक गोसावी, भामरे, वाघ आदींनी बाजार समिती आवारात धाव घेतली। पोलीस पथकास गोवंश जनावरे उपाशीपोटी बांधून ठेवलेली आढळून आली। या संदर्भात बाजार समितीचे उपसभापती ॲडव्होकेट विनोद चव्हाण यांच्याकडे पोलिसांनी मालकी हक्काबाबत विचारपूस केली असता कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे पोलीस हवालदार रूपचंद पारधी यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात गोवंश जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता उपाशीपोटी बांधून ठेवणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद देत गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान दुसऱ्या दिवशीही मंगळवारी दिनांक 18 रोजी 5,20,000 रुपये किमतीचे 9 गोवंश जनावरे बाजार समितीच्या आवारात बेवारस स्थितीत आढळून आली। ही जनावरे देखील चारा पाण्याअभावी उपाशीपोटी बांधून ठेवण्याचे समोर आले। या प्रकरणी पोलीस शिपाई कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 9 गोवंश जनावरांना ई टॅनिंग करण्यात आलेले आहे। असे एकूण 34,31,000 रुपये किमतीच्या या जनावरांची दाभाडी गोशाळेत रवानगी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर खाटिक यांना बोलावून घेत लेखी पत्र देऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यामध्ये अनेक गोवंश जनावरांना चारा पाणी देण्यात आलेला नसल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकारी यांनी दिला। हे सर्व गोवंश जनावरे दाभाडी व मुंगसे येथील गोशाळेत पोलिसांनी पाठवली आहेत। येस मराठीसाठी ब्युरो न्यूज। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।